हाय हॅलो मी रंभा, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना मी माझ्या ना साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे। कलेक्शन नाही म्हणता येणार, आता दिवाळी जवळ आली आहे तर दिवाळीसाठी ना छान अशा सुंदर साड्या घेतल्यात आणि त्यांना पिको फॉल करून आणले। चला म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावा। आता दिवाळी आली आहे आणि जरा लवकरच असं पिको फॉल करून ठेवलं ना तर मग साड्या आपल्याला दिवाळीला छान छान अशा वेगवेगळ्या घालता येतात। तर मी कुठल्या कुठल्या साड्या घेतल्यात दाखवते। आणि ऍक्च्युली ह्या साड्या आहेत ना रक्षाबंधन पासूनच्या आहेत, म्हणजे असं नाही की मी स्वतः घेतल्यात, पण म्हटलं आता सण आलाय दिवाळीचा, आता छान असं आपण त्याला पिको फॉल ब्लाऊज वगैरे शिवून ठेवले की आपल्याला छान असं दिवाळीला घालता येतील। तर चला मी तुम्हाला एक एक साडी दाखवते। ही पहा, अशी पार्टी वेअर साडी आहे, छान अशी खूप सुंदर आहे, त्याच्यावरती डोली वगैरे आणि एकदम छान अशी पार्टी वेअर। वन साइड पिनला सुद्धा खूप सुंदर दिसणार आणि अशी त्याला गोंडे वगैरे येतं, खूप सुंदर आहे आणि त्याचा मोरपंखी रंग आहे आणि पूर्ण साडीला ना असं बांधणीचं एकदम छान असं भरलेले आणि मोरपंखी कलरची साडी आहे आणि त्याचा पदर पण खूप छान आहे आणि दिसायला पण त्याचं कॉम्बिनेशन पण चॉकलेटी विथ मोरपंखी कलरची खूप सुंदर अशी साडी आहे आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते। हिला पण मी पिको फॉल केलंय। ही पूर्ण नेटची साडी, पूर्ण एकसारखीच नेटची साडी खूप छान दिसते आणि आजकाल ना त्याचा ट्रेंड आहे की एकदम सुंदर असे वन साइड पिनला असं वेगळ्या कलरचा मॅचिंग म्हणजे ब्लाऊज घालून ह्याच्यावरती ना एकदम अशी साडी खूप छान दिसते। पूर्ण अशी पूर्ण नेट आहे, खूप सुंदर दिसते। शूटिंग नाही करत, पूर्ण एकसारखीच आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। अशी एक घेतली, हिला पण मी पिको फॉल केलाय। ही कॉटनची आहे, खूप सुंदर आहे आणि पिस्ता कलर आहे, मला आवडला, खूप सुंदर आणि त्याचे काठ पण छान आहेत, असे व्हाईट आणि ऑक्साईड कलरची छोटी छोटी फुलं आहेत त्याच्यावरती आणि पिस्ता कलर आणि कॉटन आहे, खूप छान दिसते घातल्यानंतर, एकदम चापून चुपून बसण्यासाठी अशी। आणि पूर्ण खालच्या बाजूला ना असं काठ आहे त्याला, खूप छान आहे आणि कधीतरी कॉटनच्या साड्या घालायला पण खूप छान वाटतात म्हणून मी अशी एक घेतली आहे। ही खूप सुंदर अशी साडी आहे आणि वांगी कलर आहे आणि एकदम काठाच्या साईडला ना असे सगळे डोली आणि हे एकदम छान असे झुमक्याचे त्याचे डिझाईन आहे आणि बांधणीचं त्याचं छान अशी पूर्ण डिझाईन खूप सुंदर आहे। अजून ह्या साडीला ना मी पिको फॉल पण केला नाही आणि त्याचा पदर पण खूप छान आहे, हे खूप सुंदर असा आणि त्याच्यावरती गोंडे पण आहेत आणि हे ना पॅटर्न सिल्कचा आहे, घातल्यानंतर एकदम सॉफ्ट अंगावरती बसते, खूप छान आहे आणि त्याच्या मध्यभागी सुद्धा असे ना कलश आहे आणि असे झुमके आहेत, खूप सुंदर आहे आणि त्याच्या काठाला ना हे अशी डोली आहे, खूप छान आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते आणि असा कलर ना गोऱ्या माणसांना खूप छान दिसतो, कारण मला खूप आवडतो असा कलर म्हणून मी असा कलर घेतलाय आणि हे आपण ना वन साइड पण करू शकतो, त्यासाठी असं घेतली मी साडी, खूप छान आहे। अजून ह्या साडीला ना पिको फॉल केलं नाही, पूर्ण साडी ना बांधणीची आहे आणि त्याचा ब्लाऊज पीस आहे ना हे असा आहे, खूप छान आहे। ही पण वांगी कलरचीच आहे, एकदम प्लेनच आहे, त्याच्यावरती ना कुंदनचे असे ब्रोच आहेत, हे आणि हे ना ह्याला हे पेपर सिल्क साडी, पेपर सिल्क खूप छान दिसते घातल्यानंतर आणि अंगाला चोपून राहते। अशा वेगवेगळ्या साड्या घालायला ना आपल्याला खूप छान वाटतात म्हणून मी असे घेतले आणि सगळ्या साड्यांना आपण वन साइड पिन पण करू शकतो आणि कसं आहे कुठला पण सण आला ना, आता दिवाळी हा सण ना 5-7 दिवस असतो, तर मग प्रत्येक दिवशी वेगवेगळी साडी घालायला ना छान वाटतं म्हणून मग मी सगळ्या साड्यांना असं पिको फॉल करून आणलं आणि लवकरच केलं ना तर मग कसं दिवाळी जवळ आली मग आपल्याला ब्लाऊज वगैरे पण शिवता येतात आणि पिको फॉलला पण मग लवकर करून देत नाहीत, त्यासाठी असे छान असं त्याचं बघा खूप छान असा पदर आहे आणि पदरवरती छान असे ब्रोच आहेत आणि गोल्डन कलरचा काठ आहे आणि त्याला छान अशी लेस आहे कडेनी, खूप सुंदर आहे साडी आणि एकदम प्लेन आहे आणि छोटे छोटे असे ब्रोच आहेत पूर्ण साडीला आणि असं त्याचं गोल्डन कलरचं काठ आहे, छान आहे आणि पेपर सिल्क आहे।
ही व्हाईट कलरची आणि त्याच्यामध्ये ना छान असे रोज आहेत. कसं आहे सोमवारचं आणखीन आपण कधी पण महादेवाला वगैरे जाताना ना घालण्यासाठी लागत असते, तर ना मग मी अशी एक साडी घेतली. तर मधनं आधनं अशी व्हाईट कलरची साडी पण घालावं लागते देवाला वगैरे महादेवाला जाण्यासाठी, अशी घेतली. आणि त्याला छान असं खालच्या साईडला ना छान असे कर्व आहेत कडेने आणि पूर्ण साडीला अशी खालच्या साईडला बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीमध्ये अशी फुलं आहेत. आणि ही साडी ना कॉटनची आहे, खूप छान आहे. या सगळ्या साड्यांवरची ना आता मी ब्लाऊज शिवणार आहे. खूप सुंदर दिसते आणि त्याला फुलांना ना गोल्डन कलरची लेस मी ना छान अशी बॉर्डर केली, घातल्यानंतर पण खूप छान दिसते. आणि आपल्याकडनं एक तरी अशी व्हाईट कलरची साडी असावी, पूर्ण व्हाईट कलर नाही म्हणून ना म्हणजे चांगला दिसत नाही म्हणून मी अशा कॉम्बिनेशनची घेतली, तर छान दिसते घातल्यानंतर. ही पूर्ण कॉटनची साडी आहे. ह्याचा कलर मेहंदी कलर आहे आणि घातल्यानंतर छान दिसेल. पूर्ण कॉटन आणि अंगाला चापून चुपून बसत असते. हे पा त्याला पदर आहे आणि पूर्ण साडी ते ना हे असं आहे मेहंदी कलर आणि व्हाईट कलरचे पूर्ण अशा बांधणी टाईप आहे आणि एकदम काट सुंदर असं छोटंसं गोल्डन कलरचे. आणि कसं आहे कॉटनच्या साड्या पण आता आजकाल खूप जण घालतात आणि मला पण खूप आवडतात म्हणून मी ना अशा साड्या घेत असते, छान दिसतात. आणि ना खूप हेवी साड्या पण घातल्यानंतर ना खूप वेळ अशा आपल्याला ना अंगावरती ठेवू वाटत नाही, अशा हलक्या फुलक्या साड्याच मला आवडत असतात म्हणून मी घेत असते. ही आहे काठपदर साडी, खूप छान असा वांगी कलर आहे, वांगी नाही डार्क वांगी कलर म्हणता येईल. आणि पूर्ण साडीमध्ये अशा वेली आहेत, पहा अशा वेली आहेत आणि त्याचं काठ आहे ना हे असं आहे आणि सुंदर असा पदर आहे, खूप सुंदर दिसते ही साडी. हे पहा खूप छान असा पदर आहे, एकदम गोल्डन आणि पूर्ण साडीमध्ये अशा वेली आहेत आणि त्याचं काठ पण खूप छान आहे आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते. हा पदर आपण वन साईड पण करू शकतो अशा. तर त्याला म्हटलं दिवाळी आली तर आता छान असा पिको फॉल करून साड्या झाल्या पाहिजे आणि त्याच्यावरचे ब्लाऊज पण शिवून झाले पाहिजे. तर मी पिको फॉल बाहेरनंच करून आणत असते, माझ्या मशीनवरती काय करता येत नाही. आता ह्याच्यावरचे सगळे ब्लाऊज मी स्वतः शिवणार आहे. तर चला कशा वाटल्या साड्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.